सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 4 डिसेंबर 2025 या दिवशी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस. जल्लोष आणि उत्साहात आपण ही दत्त जयंती साजरी करत असतो. दत्त जयंतीच्या आधी आपण स्वामी भक्तांना जेवढं जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढं सेवा करा, नक्कीच करा. कारण आपल्यावर जेव्हा अचानक संकट येतात, आपल्यावर जेव्हा अचानक अडचण येते, कोणता तर मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो आपल्या आयुष्यात, त्यावेळेला आपण हे जे सेवा केलं असतात ना, या सेवेचं फळ आपल्याला तेव्हा मिळतं. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्याला ज्या सेवा शक्य होतील त्या सेवा दत्त जयंतीनिमित्त नक्कीच कराव्यात. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सेवा का महत्त्वाच्या आहेत आणि आपण सेवा ह्या केल्यानंतर आपल्या आयुष्यात कोणते बदल घडून येतात, किंवा प्रत्येक स्वामी भक्तानं ह्या ज्या दत्त जयंती, स्वामी पुण्यतिथी किंवा आपलं स्वामींचा जो प्रगट दिन असतो बघा, त्याच्या आधी आपण ज्या सेवा करतो स्वामींसाठी, तर ह्या सेवा का महत्त्वाच्या आहेत. उच्च कोटीची सेवा जर असेल ना तर ह्या सेवा आहेत बघा. कारण ह्या भक्तानं वेळात वेळ काढून आपल्याला जी सेवा शक्य होईल ती सेवा नक्कीच आपल्या घरामध्ये करा. कारण सेवा ह्या कधीसुद्धा वाया जात नाहीत. सेवा ह्या कायम आपल्याला प्रत्येक वेळी अडचणीत नक्कीच मदत करतात. आणि त्या जेव्हा पण आपण ह्या दिवसांमध्ये सेवा करतो, जेव्हा पण आपल्याला शक्य होतं तेव्हा आपण सेवा करतो, त्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज आपल्यावर अडचण आल्यानंतर, प्रॉब्लेम आल्यानंतर नक्कीच देतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच माहिती मिळणार आहे की स्वामी भक्तांनी सेवा का कराव्यात, सेवा करणं का महत्त्वाचं आहे, याविषयी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे. तर तुम्ही एक स्वामी भक्त असाल आणि माझ्या जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी भक्त म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांचा आपल्या स्वामींवर अतिशय असा विश्वास असतो, म्हणजे अखंड असा विश्वास असतो. कारण त्या स्वामी भक्ताला माहिती असतं की आपल्यावर जेव्हा पण एखाद्या अडचण येणार, जेव्हा पण आपल्यावर एखादा प्रॉब्लेम येणार, जेव्हा पण आपल्याला अचानक संकट येणार, या संकटातून आपले स्वामी आपल्याला नक्कीच बाहेर काढणार. हा विश्वास त्याच्या मनामध्ये कायम असतो आणि त्या स्वामी भक्ताला कायम त्याच्या मनामधून असा आवाज असतो की स्वामी महाराजांचं जे वाक्य आहे बघा, जे स्वामी भक्ताला स्वामींचं ते वाक्य नक्कीच आठवतं. कारण त्याचा आपल्या स्वामींवर, आपल्या स्वामी महाराजांवर विश्वास असतो आणि त्यावेळेला त्याला ते वाक्य आठवतं बघा. स्वामींचं एक खूप छान वाक्य आहे की मी सुद्धा कोणत्या तरी संकटात अडकले किंवा एखाद्या अडचणीत जरी अडकले तरी सुद्धा मला हे स्वामींचं वाक्य कायम आठवतं आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आठवण होत असणार. स्वामींचं ते वाक्य बघा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य, ह्याचा अर्थ काय आहे तर तुमच्यावर जेव्हा, म्हणजे आपल्यावर जेव्हा कोणतं पण संकट येईल, आपण स्वामी भक्त आहोत, आपल्यावर कोणतं जरी संकट आलं, कोणतं जरी समस्या आली, आपले सगळे जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते जरी बंद झाले असले, आपलं आयुष्य पूर्ण शून्य जरी झालं असलं, तर त्यातून मार्ग दाखवणारे हे आपले फक्त स्वामीच आहेत. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला हा विश्वास असतो. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये, एक छोटी स्वामी भक्ताच्या मनामध्ये आतून खूप तळमळ असते की मला स्वामींची सेवा करायची आहे. महिलांना तर खूप असं वाटतं की मला स्वामींची सेवा करायची आहे, पण काही स्वामी भक्त असे असतात की त्यांना खूप आतून असं वाटतं आणि आतून जेव्हा वाटतं ना ती सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोचते. उगाच आपल्याला जर वाटतच नाही, म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की आज सेवा करावी किंवा स्वामींची कोणत्या जरी सेवा कराव्यात, असं आपल्याला आतून वाटत नाही. पण आपण काही स्वामी भक्त बघा करायचं म्हणून करत असतात, पण त्या सेवेला काहीसुद्धा महत्त्व नाही. करायचं म्हणून स्वामींची नित्यसेवा, म्हणजे करायचं म्हणून स्वामींचा 11 माळी जप करायचा, स्वामी चरित्राचे 3 अध्ययन पठण करायचे, एक सेवा आहे आणि मला हे दिवसभरातून ही सेवा पूर्ण करायची, असं आपल्या मनामध्ये कधीसुद्धा निर्माण करू नका. असं कोणतेच विचार आपल्या मनामध्ये आणू नका. कारण स्वामी फक्त हे बघत असतात की एखादा भक्त आपली किती मनापासून सेवा करतो. मग तुम्ही तिथं 11 त्या ठिकाणी आपण 11 माळी करण्याऐवजी जरी 1 माळ जरी केली तरी सुद्धा ती स्वामींपर्यंत नक्कीच पोचते. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना एवढं लक्षात ठेवा की स्वामींची किती सेवा करतोय यापेक्षा आपण सेवा कशी करतोय की जी सेवा आपल्या स्वामींपर्यंत पोचेल, हे आधी लक्षात घ्या. कारण खूप असे स्वामी भक्त असतात ते दिवसभरातून स्वामींची खूप सेवा करतात. त्यांना जसं शक्य होईल तसं, नाही तर ते वेळात वेळ काढून स्वामींची पोथी वाचन करतात, स्वामींची पारायणं करतात, स्वामींचे नाम जप करतात, म्हणजे माळेवर जप करतात. पण त्यांची मनामध्ये असे खूप विचार निर्माण असतात, त्यांचे मन त्या सेवेकडे नसते, त्यांच्या मनामध्ये खूप असे विचार असतात. तर ती सेवा स्वामींपर्यंत कधीच पोहोचत नाही. स्वामींपर्यंत ती सेवा पोचते जी आपण अगदी मनापासून श्रद्धेनं करतो. तुम्ही त्या ठिकाणी कमी पोथी वाचन करा. तुम्ही जे 3 अध्ययन पठण करणार ते घाई गडबडीत न करता त्या अध्ययनपैकी तुम्ही एक जरी अध्ययन पठण केला, पण अगदी श्रद्धेनं मनापासून पठण केला, तर ती सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोचते. आता सेवा करणं का महत्त्वाचं आहे याविषयी तुम्हाला सांगते.
बघा, आपण सेवा जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात अचानक संकट येतं, अचानक प्रॉब्लेम येतात, सर्व रस्ते बंद झाले, त्यावेळेला आपले हे सेवेचं फळ तेव्हा आपल्याला तिथं मिळतात. कारण आपले स्वामी महाराज जे असतात ना, ते आपल्याला नक्कीच त्यातून मार्ग दाखवतात. आपलं किती जरी दुःख आलं, किती जरी संकट आली, तरीसुद्धा त्यातून आपल्याला स्वामीच असतात, ते आपल्याला बाहेर काढतात. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताने ह्या दिवसामध्ये सेवा नक्कीच करा. काही वेळेला काय होतं, की आपलं जीवन इतकं धावपळीचं झालं आहे. आजकालचं बघा, व्यक्ती प्रत्येक कामामध्ये व्यस्त झाला आहे. त्याला महिला असतील तर त्या महिलांना घरातल्या इतक्या जबाबदाऱ्या आहेत, की त्यांना त्यातून वेळ मिळत नाही स्वामींची सेवा करण्यासाठी. त्यासाठी प्रत्येक महिला ह्या नामस्मरण करतात स्वामींचं. स्वामींवर त्यांचा विश्वास आहे, स्वामींवर त्यांचा अखंड विश्वास. जे मागच्या जन्मीचे भोग असतात, त्याच्या मागच्या जन्माचे भोग असतात, ते आपल्याला ह्या जन्मामध्ये भोगून संपवायचे असतात. आणि जेव्हा आपण ते भोग संपवत असतो, त्यावेळेला आपल्या आयुष्यात जे दुःख, संकटे, यातना, संघर्ष, ज्या पण गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण भोगून संपवत असतो. आणि त्याची जी तीव्रता असते, ती सेवेमुळे, स्वामी महाराजांच्या सेवेमुळे त्या भोगाची तीव्रता ही कमी होत जाते. यासाठी सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या पण स्वामी भक्तांना ज्या पण सेवा शक्य होतील, त्या सेवा नक्कीच करा. ज्यांना स्वामींची पारायण करणे शक्य होते, ज्या स्वामी भक्तांना स्वामी चरित्राचे पारायण करणे महत्त्वाचे आहे, ज्यांना पण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होईल, ज्यांना स्वामी चरित्राचे पारायण करणं शक्य होईल, ज्यांना ज्या सेवा शक्य होतील ना, त्या सेवा तुम्ही नक्कीच करा. दत्त जयंतीपर्यंत आपण ह्या सेवा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करा. जेव्हा आपल्या अचानक संकट येईल, त्या सेवेचं फळ स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील. आणि प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच या सेवेचा अनुभव नक्कीच येईल. कारण आपण बघा, दररोजच्या आपल्या कामामध्ये इतकं या धावपळीच्या जगामध्ये आपण प्रत्येक व्यक्ती ही खूप व्यस्त झाल्या. प्रत्येक व्यक्तीवर खूप अशा जबाबदाऱ्या आहेत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, बाहेरच्या जबाबदाऱ्यासाठी जॉब करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण स्वामींनी आपल्याला असं तरी सांगितलेलं नाही की तू सगळं सोड आणि माझी फक्त पोथी वाचन कर, माझ्या सेवा कर. स्वामींनी काय सांगितलंय तर तुम्ही वेळात वेळ काढून माझी सेवा करा. यासाठी तुम्ही वेळात प्रत्येक स्वामी भक्तानं ह्या दिवसांमध्ये वेळात वेळ काढायचा आहे. तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ते सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचीच आहे. महिलांवर सुद्धा खूप अशा दररोज जबाबदाऱ्या असतात, त्यातून महिलांना सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. आतून प्रत्येक महिलेला वाटतं की मला सुद्धा सेवा करता यावी, पण त्यांना सेवेसाठी वेळ मिळत नाही. तुम्हाला ह्या दिवसांमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही भले सकाळी लवकर उठा, ज्या दररोज तुम्ही जे 6 वाजता 5 वाजता उठता त्याच्या आधी तुम्ही लवकर उठा, तुमची घरातली छोटी मोठी कामं करा आणि त्यानंतर तुम्ही ह्या सेवा करा. सेवा केल्याला कधीही वाया जात नाही. सेवेचं फळ हे स्वामी महाराज प्रत्येक संकटाच्या वेळेला, प्रत्येक अडचणीच्या वेळेला आणि प्रत्येक वेळेला आपल्याला जेव्हा संकट येतं त्यावेळेला स्वामी महाराज सेवेचं फळ हे नक्कीच देतात. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. इतर वेळेला नाही ना शक्य होत तुम्हाला धावपळीमुळे, पण ह्या दिवसात तरी तुम्ही सेवा चुकवू नका. कारण ह्या दिवसांमध्ये म्हणजे दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या आपल्या स्वामींसाठी, आपल्या गुरुमाऊलींसाठी, आपल्या स्वामी समर्थांसाठी ज्या आपण सेवा करतो, त्या सेवा आपल्या स्वामींचरणी अर्पण होतात आणि स्वामी त्या सेवेचं फळ देतात. त्यासाठी प्रत्येकांना मी अगदी मनापासून विनंती करते, स्वामींची कोणती सेवा ही छोटी किंवा मोठी नसते. स्वामी तुम्हाला थोडी का विना तुम्ही जरी सेवा केली तरी सेवाचं फळ स्वामी तुम्हाला नक्कीच देतात. पण ते कधी देतात? जेव्हा आपल्यावर संकट येतं त्यावेळेला स्वामी त्या सेवेचं फळ देतात. जेव्हा आपल्यावर एखादी अडचण निर्माण होते त्यावेळेला स्वामी सेवेचं फळ देतात. आपली जी पण इच्छा असते, जी पण आपला प्रॉब्लेम असतो, तो या सेवेनं प्रॉब्लेम नाहीसा होतो. आणि जी पण चांगली इच्छा असते ही स्वामी महाराज नक्कीच सेवेमुळे पूर्ण करतात. आणि प्रत्येक स्वामी भक्तांना अगदी मनापासून सांगते की तुम्हाला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही, पण ह्या ज्या दत्त जयंतीनिमित्त ह्या जो वेळ आहे आपल्याकडं, म्हणजे त्याच्या आधीचा जो वेळ असतो, ह्या वेळांमध्ये तुम्हाला जशी सेवा करणं शक्य होईल सेवा बघून घ्या. आणि तुम्हाला त्यातली जी सेवा वाटेल की मी ही सेवा करू शकते, ती सेवा तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मी सांगितले की सेवा ह्या आपल्या आयुष्यात का महत्त्वाच्या आहेत, सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात काय होतं, ह्याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.